सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून याचीच प्रचिती मुंबईतही दिसून येते। आषाढी एकादशीच्या निमित्तानं मुंबईतील वडाळ्याच्या विठ्ठल मंदिरामध्ये पहाटेपासूनच विठ्ठल भक्तांची गर्दी पाहायला मिळते। आषाढी निमित्तानं मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली आहे। पहाटेपासूनच मंदिरामध्ये हरिनामाचं भजन कीर्तन सुरू आहे। भक्तांच्या सोयीसाठी वाहतुकीचे सुद्धा मोठ्या प्रमाणात बदल जे आहेत ते करण्यात आले आहेत। तर कलाकार मंडळी ही विठ्ठलाची आपल्या कलेच्या माध्यमातून आराधना करतात। दरम्यान बबन रौंदळ यासारख्या अनेक चित्रपटांच्या माध्यमातून ज्यांनी आपल्या जादुई आवाजानं रसिकांना भुरळ घातली ते गायक हर्षिद अभिराज यांनी न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी खास अभंग सादर केला। ऐकूया। भक्तीचा मेळा मेळ्यात रंगला माझा विठू सावळा विठू सावळा। राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरि राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। विठ्ठल 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 या भुवरी। तर पंढरपूर नगरी आज हरिनामाच्या गजरामध्ये दुमदुमून निघाली आहे। सगळीकडे भक्तिमय वातावरण आहे। याच वातावरणाला आपल्या सुरांचा साज चढवायला प्रख्यात गायक अशोक गायकवाड यांनी सेवारूपी सादर केलेल्या अभंगाचा आपण आस्वाद घेणार आहोत। न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी खास पाहूयात। माझ्यासोबत आहेत प्रख्यात गझल गायक अशोकजी गायकवाड आणि ते आपल्याला अभंग सेवा इथे देता आहेत। अशोकजी, न्यूज 18 लोकमत मध्ये तुमचं स्वागत। खरं तर वारीचा हा सोहळा दिवसेंदिवस वाढतो आहे। तुम्ही या सोहळ्याचे पाईक आहात। वारीची व्याख्या किंवा वारी काय आहे अगदी थोडक्यात तुम्ही तुमचा जो अनुभव आहे तो सांगाल। वारी म्हणजे माणुसकी, होय। वारी म्हणजे मानवता, वारी म्हणजे समता, वारी म्हणजे बंधुभाव आणि वारी म्हणजे मैत्री। अर्थातच तर हाच बंधुभाव आणि एकात्मकतेची जी शिकवण आहे ते 700 वर्षापूर्वी जगद्गुरूंनी दिलेली। ते म्हणतात की विष्णुमय जन वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ। तर अशी ही शिकवण देणारा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय आणि या वारकरी संप्रदायाचा हा सोहळा जो जगाच्या पाठीवर कुठेही आपल्याला बघायला मिळत नाही तो इथे अनुभवायला मिळतो। अर्थातच पंढरपूर हे भूलोकीचं वैकुंठ आहे अशी व्याख्या इथे केली जाते आणि चंद्रभागेचा तीर तर आहेच आहे। या निमित्तानं तुमच्या आवडीचा आणखी एक अभंग सादर कराल। फिरत्या चाकावरती देसी, फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार। माती आणि उजेड वारा तूच मिसळसी सर्व पसारा, माती आणि उजेड वारा तूच मिसळसी सर्व पसारा। आभाळच मग ये आकारा, आभाळच मग ये आकारा तुझ्या घटांच्या उतरंडीला असे अंतना पार। घटाच्या
तर श्री क्षेत्र देहूच्या भंडारा डोंगर भागामध्ये दरवर्षी आषाढी एकादशीच्या निमित्तानं जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या मंदिराला आकर्षक अशी सजावट करण्यात येते। देशोविदेशातील फुलांनी हे मंदिर सजवलं गेलंय। तुकोबांनी याच भंडारा डोंगरावर अभंग लिहिला होता, त्यामुळे या डोंगराला अनन्यसाधारण महत्त्व आहे। या सजावटीसाठी तब्बल 2000 किलो फुलांचा वापर करण्यात आलाय। भक्त किरण आहेर यांनी ही सजावट केली आहे। देई माझ प्रेम सर्व काळ देई प्रेम, देई माझ प्रेम सर्व काळ देई प्रेम, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, गोड तुझे रूप गोड तुझे नाम।